हा जो मसाला आहे ना, हा तो मॅजिकल मसाला आहे. ओके, आधी आपण लावणार आहोत हे मॅरिनेशन. हाँ हाँ बोल. ये भरने के बाद लगाएंगे ना मैडम. हाँ, तुला रखने येतं ना? हो हाँ. चल मी करते. ठेचा भरायचा आहे आज छान. पहिला माझा गेलेला आहे. वाव. ए मराठी में बोल, माझी मालकीण चांगली आहे. मालकिन चांगली. वा वा वा. Cheers. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वाघधरे. मित्रांनो, आज मी आले अंधेरीच्या या मरोळ भागात, जिथे माझ्या मागे हे रेस्टॉरंट तुम्हाला दिसत असेल, ज्याचं नाव आहे पुढचं पाऊल. आता इथे येण्याची दोन कारणं आहे. कारण नंबर 1 म्हणजे मला खूप भूक लागली आहे, आणि कारण नंबर 2 म्हणजे मी इथे हे रेस्टॉरंट शूट करायला आली आहे. कारण मला असं कळलं आहे की इथे खूप छान मासे मिळतात आणि नॉनव्हेज पदार्थ मिळतात. आणि जर तुम्ही ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर कृपया लक्ष असू द्या. हॅलो, वेलकम 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 वेलकम. हाव यू? गुड गुड मस्त. तर मालकीण बाई, कसं चाललंय? भारी चाललंय. सो मला ना जाऊ दे, म्हणजे हे सगळं इंट्रोडक्शनचा पार्ट होत राहणार आहे, पण मुद्द्यावर येऊया. ओके. लय भूक लागली आणि मला असं कळलं इथे छान छान मासे वगैरे मिळतात. तर आय एम अ मासा फॅन. तर कुठला मासा फेवरेट आहे तुझा? कोळंबी, पापलेट, बोंबील, वा सगळंच म्हणजे. सगळंच म्हणजे. हा. डन. मग सिक्रेट आहे तुझ्यासाठी खास मी बनवणार आहे किचन. वाव, चला. सो ऋतुजा, तू तुझं पुढचं पाऊल टाकलेलं आहेस आणि पुढचं पाऊल हे ओपन केलेलं आहेस. आणि माझी एक मैत्रीण आहे जी इथे जवळपासच ऑफिसमध्ये काम करते, आणि ते लोक ना युजली फ्रायडेला असं त्यांचं नॉनव्हेज डे असतो, आणि अख्खा ग्रुप इथे येत असतो. आणि तिने मला इतकं टेम्प्ट केलं तर फायनली मलाही इथे यावं लागलं. आणि आम्ही असं ऐकलंय की इथे नॉनव्हेज फूड आणि मासे, चिकन, मटन असं एकदम मस्त पैकी मिळतं. येस. तर जरा आम्हाला सांगशील इथली एकदम बेस्ट रेसिपी किंवा एकदम फेमस पॉप्युलर रेसिपी कोणती आहे? माझी आवडती आहे आणि ती सगळ्यांना खूप आवडते, आणि आता इतकी आवडू लागली की आम्ही तुमचं ते रील पाहिलंय, आम्हाला ते खायचंय असं होऊ लागलंय. सो आज आपण तेच करूया असं मला वाटतं. ते आहे ठेचा भरलेला बोंबील. ठेचा भरलेला बोंबील. ओ, ऐकता क्षणी माझ्या तोंडात पाणी आलेलं. तर हे आहेत माझे फेवरेट बोंबील. वा वा वा. आपल्याला जे तू छान असे कट करून ठेवलेले असे आहेत. स्लिट करून ठेवलेत, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ते स्टफ करायचं. ठेचा भरायचा. करेक्ट. आणि नंतर लागणार एक मॅरिनेशन, यात सगळं मच्छी लाल मसाला. तिखट, मच्छी मसाला, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि वगैरे वगैरे, मीठ. करेक्ट. असं सगळं आहे. आणि रवा फ्राय करायला जे लागतंच. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं ठेचा. म्हणजे तुमची सिक्रेट रेसिपी. करेक्ट. हो, सिक्रेट आहे ती. मी सांगणार नाही की ह्यात खरं खरं काय काय आहे. जनरली ठेच्यात जे असतं तेच सगळं आहे, पण एक गंमत पण आहे. तर ती काय आहे ते तुम्ही खायला या. अच्छा, म्हणजे तू त्याची रेसिपी आम्हाला नाही देणार? नाही, ते कसं करतात ते दाखवणार. मग तू घरी करशील ना, मग इथे कोण येणार? सो बेसिकली हा जो मसाला आहे ना, हा तो मॅजिकल मसाला आहे. या मसाल्याची रेसिपी आपल्याला सांगितली जात सुगंध नाहीये. घेण्याचा. हा, मस्त गावरा. झणझणीत. क्या बात आहे. चलो, सो आय एम व्हेरी एक्साइटेड. लेट्स स्टार्ट. तर हे आहेत बोंबील, आणि हे असे स्लिट करून घेतलेले आहेत. ओके. आधी आपण लावणार आहोत हे मॅरिनेशन, जे लाल आहे. हाँ हाँ हाँ. बोल. इसके अंदर ही मसाला लगा. नहीं, ये बाहर भी लगाता है, मैंने देखा है. अरविंद. ये भरने के बाद लगाएंगे ना मैडम. ऋतुजा, तुला रखने मैं येतं ऐसे- ना? हो. हाँ. चल मैं करती है, जा. तो भरने के बाद लगाएंगे. चल मैं ऐसे करती है. सेम ही होगा, पहले लगा बाद में लगा. वा वा वा. हे म्हणजे एकदम असं कॅज्युअल झालेलं आहे. म्हणजे शेफ येऊन सांगतात, पण मुलगी काय ऐके ना. बाई घरी करते मी हे शेवटी सगळं. मी जज करणार आहे फूड. हा, कसं ठेवा. झालेत मासे मी सांगणार आहे. असं लाव. ए बाई, मैंने भी किया है. कुठेतरी. आता ठेचा भरायचा आहे वा. आत. असा छान, जेवढा लागतो तेवढा असा छान. आणि असं परत रॅप करून घ्यायचंय. वाव. आणि आता आमच्या शेफने सांगितलं तसं परत ह्याला रॅप करायचंय.
आमच्या शेफच्या म्हणजे घरी जशी आई असते ना आपल्याला सांगायला, हो. अगं किती मसाला टाकलाय, किती मीठ आहे, असं कर, तसं ते लिटरली झालेलं आहे. आणि आता आपण ह्याला यात लोळवायचंय. आधी आपण Wow. सगळे बनवून घेऊया बनवून आणि घेऊया. एकत्र लोळवूया. राईट. आता शेफ म्हणतोय तसं हा वाला करूया हा. की आधी आत फक्त एवढंस लावावं, ओ एवढंस लावावं. ओके शेफ, ओके शेफ. हाँ अभी देखो इतना ही लगाया मैंने. असं. आणि हे असं रॅप करून टाकलं त्याला आत आणि वा. मग आता त्याला लोळव. मस्त लोळवायचं. आहा. आणि आता परत इथे त्याला ओ. झोपवायचं. तुला ट्राय करायचं आहे का? नाही. दोन्ही असं मस्त तिखट तिखट आणि छान झणझणीत आहे. वा. पण हे असं मीडियम स्पायसी आहे, म्हणजे अगदीच म्हणजे असं एवढं असं नाही, स्पायसी असं नाही. छान ओके ओके. मस्त असं चटकदार झटकदार एवढं स्पायसी आहे. परत आता याला असे होत आलेले आहेत सगळे. कळलं मी इथे येऊन आज जेवण काय बनवत. शेफ खूप ओरडतात. म्हणजे मला वाटलं ऋतुजा मालकीण आहे, म्हणजे तिचं चालत असेल, पण असं नाहीये. नाही नाही, चुकीचं गर्दी वाटलं. असते, गर्दी तर असते chef- तेव्हा, गर्दी असते तेव्हा तुम्ही येऊन बघा. मी आत येऊन किती ओरडते. सो बेसिकली ऋतुजा तू म्हणजे कॅश काउंटर मध्ये मी तुला बघितलंय हो, मी front बसताना, desk छान वर असते. पैसे वगैरे जमवताना. आणि तेवढंच नाही, मला लोकांना आदरातिथ्य करायला आवडतं. काय हवं नको, सो मी Wow, कधी कधी nice. ऑर्डर घेते, त्यांना हा. सर्व करते, वा, वा, काय वा. हवं नको ते विचारते, सजेस्ट करते की हे खा ते खा. सो ते इंटरॅक्शन मी ठेवते. आणि बरेच जण असे येतात की तुमचे म्हणून आम्ही आलो, आम्ही हा. लांबून आलोय. सो मला ते खूप असं भारी वाटतं की यार इतके वर्ष आपण जे काम करतोय त्यावर प्रेम करून लोक येत आहेत आणि त्यांना आवडतंय. सो ही खूप भारी गोष्ट आहे असं मला Absolutely, वाटतं. यार. Yes. आणि आता मसाला अनेकदा फक्त तुला भेटायलाही येत असतील Yes, तुझ्या yes. प्रेमाखातर. आणि काही जण असे ते तुमचं रील पाहून आम्ही आलो, तुमचं काम आतापर्यंत पाहिलंय तर एकदा तरी यावं असं आमची इच्छा होती. आणि मग ते एकदा खाऊन गेल्यावर दोनदा तीनदा आले कारण त्यांना जेवण आवडलं. क्या सो बात आहे. एवढं छान वाटतंय की आपलं अभिनयातलं काम तर आवडतंच, ह्याच्याने लोक येत आहेत आणि हेही आता आवडतंय. क्या So, बात आहे. आता यांना आपण असं छान. लोळवूया. यामध्ये रवा आणि काय आहे? आणि तांदूळ म्हणजे आपलं तांदळाचं तांदळाचं पीठ. चला आता बोलता बोलता तिने एक रेसिपी सांगितली आपल्याला. पण हे जनरली General घरातलं आहे. आहे. हा, हो, हो. म्हणजे ह्याच्यात काही असं रॉकेट सायन्स नाही. सो हे आपण रेडी केलेले आहेत. वाव. तळणार क्या मात्र बात मी आहे. नाहीये कारण इथली भांडी आणि त्यांची मापं आणि गॅस हे इतके मोठे आहेत की Correct, मला correct. भीती वाटते. हो हो, त्याचा अंदाज हा शेफला शेफलाच आहे. आहे. आणि आमचे शेफ इतकं सुंदर जेवण बनवतात की म्हणजे मलाही, मी डाएटवर आहे पण तरीही मी आवर्जून यांना आत येऊन आज क्या खिलाओगे असं म्हणते. आणि मग ते काही ना काहीतरी असं बनवून देत असतात. सो हे आता रेडी आहेत. आपण आता हे तळून घेऊया. आता हे तळायचे. ये वाव यार, एकदम झटपट अशी रेसिपी आहे. येस, अगदी सोपी आहे. आणि आता आमचे शेफ तळून देतील आम्हाला. ओके शेफ, आर यू रेडी? हाँ रेडी तर बेसिक जी रेसिपी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता फक्त मासे असे मस्त गरमागरम तेलात टाकायचेत आणि छान फ्राय करायचेत आणि मस्त खायचेत. तर शेफ प्लीज आमची मदत करा. तर शांतपणे हा आवाज तुम्ही ऐका जरा. हा जो किरकिर असा आवाज आहे ना, दिस इज द ओनली किरकिर दॅट आय लाईक, आय लव्ह. आणि आता थोड्या वेळातच यात मासे स्विम करणार आहेत Yes. या गरम गरम तेलामध्ये. ऋतुजा, म्हणजे या रेस्टॉरंट मधली सगळ्यात बेस्ट डिश आज आपण बनवतोय. आणि Yes. मगाशी शेफनी तुला ओरडलं, हो. तर कसं असतं म्हणजे हे शेफ आणि मालकीणचं नातं कसं आहे? बोल, मराठी में बोल. हा खरं तर मराठी नाहीये पण अस्सल मराठी जेवण बनवतो आणि सगळ्या डिशेस त्याला येतात. म्हणजे खूप सुंदर आपल्या अगदी ऑथेंटिक
माणसाने बनवलंय तसंच वाटतं, असं Wow. त्याच्या हाताला चव आहे. त्यामुळे फिश म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, सगळ्या थाळ्या म्हणा त्या अस्सल मालवणी, कोकणी, वऱ्हाडी ज्या काही आपण ठेवतो आहेत व्हरायटीज, त्या सगळ्या स्पेसिफिक बनवतो तो. सो आय एम ग्लॅड की तो इतका चांगला शेफ. पाहिलं तर आम्हालाही ओरडतो, म्हणजे तो इतका परफेक्ट आणि सगळं नीट जाऊ देतोय बाहेर. Right. आणि मराठी में बोल, माझी मालकीण चांगली आहे. एवढंच बोल. माझी मालकीण चांगली आहे. वा वा वा. विठाल. ते पण असं एकदम आरडाओरडा करून बोलायला लावलेलं आहे. चला पहिला मासा गेलेला आहे. वाव. So, ऋतुजा, तुलाही या किरकिरची सवय आता झालीच असेल, हो. पण तू किती वेळा किचन मध्ये जास्त ये जा करत असते? मी एवढंच विचारायला येते, हो गया, किती झालंय, बाहेर काढा, अरे किती वेळ लागतोय, झालं की नाही? अच्छा. हे करायला हा मी तुझा आत role येते. आहे. हो, मी फ्रंट डेस्कला असते, मी फक्त ओरडायला आत येते. क्या बात आहे. पण मला बेसिकली म्हणजे आम्ही असं ऐकलंय की इथे छान नॉनव्हेज फूड मिळतं, Yes. मटण, चिकन, मासे, आणि तू मुळात मालवणची असल्यामुळे, मासे प्रेमी असल्यामुळे माशांचं आणि तुझं प्रेम याविषयी सांगशील? एकतर मालवणी असल्यामुळे लहानपणापासून माशांवरच जगले असं म्हणायला हरकत नाही. आणि मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे, म्हणजे व्हेज खूप कमी खाते मी. त्यामुळे चिकन आणि फिश आवडीचा विषय. आणि त्यात बोंबील खूप आवडीचे, त्यामुळे हो. कोणी असं ठेचा भरलेला बोंबील घेतला, बोंबील थाळी घेतली की मला असं खूप छान वाटतं. किंवा खेकडा घेतला की मला फार मज्जा येते. तसे Wow. खेकड्याचे डिश जात असताना मला असं छान वाटतं की अरे मजा येणार आहे यांना खायला. आणि मी मटण खात नाही, पण इथे मटण खायला येतात आणि यांनी इथे मटण आवडतं इतकं की शिजलेलं उत्तम असतं, टेस्ट चांगली आहे. सो मला ते खूप छान वाटतं, कारण मी खात नाही आणि मला त्यातलं एवढं नॉलेज नाही आहे. पण एवढं मला नक्की माहिती की सगळीकडे मटण चांगलं मिळत नाही. सो Correct. ह्यांना थँक्यू की इतकं चांगलं मटण करताय. मग मटण बिर्याणी म्हणा, मटण खिमा कटलेट हे खूप अप्रतिम करतात, सो ते इथे भारी मिळतं. Wow. सो या काही काही डिशेस आहेत की त्या मला असं वाटतं आवर्जून खायला हव्यात. ठेचा भरलेला बोंबील, खिमा कटलेट. वाव, हा, फायनली कृष्ण आपली रस्सा. फिश झालेली आहे आणि इतकं भारी वाटतंय ना की तो ठेचा कुठेही बाहेर आलेला, लीक झालेला नाहीये. हो. आणि एकदम छान असं पॅक्ड आणि लाल लाल छान तळलेले आहेत. फायनली गरम असतील, येस. पण काय मस्त. आणि आपण एक गोष्ट ही, फिश कधी छान लागतो जेव्हा तो फ्रेश असतो. आणि जनरली आपण बघतो की आणून ठेवलाय, मग तो डीप फ्रीज करतात आणि खूप काळाने Exactly. वापरतात आणि हो. मग तो असा ना चिवट लागतो, रबर लागतो. सो ते जे मला कायम जाणवायचं. आणि जसं आम्ही मालवणात मी शूट करत होते आणि तिथे एक खानावळ आहे, ती मला प्रचंड आवडते. आणि तिथे मासे इतके भारी लागायचे. म्हटलं काय गणित काय किंवा गमक काय याच्या मागचं. तर ते म्हणाले ताजे मासे आत्ता आणतो आत्ता देतो. Exactly. सो मला असं वाटतं की मासे ताजे असणं गरजेचं आहे. तर आम्ही ते पाळण्याचा प्रयत्न करतो की जितके ताजे मासे आम्हाला देता येतील तितके आम्ही देतो. त्यामुळे फ्रेश फिशच तुम्हाला मिळतील बुधवार, Wow. शुक्रवार. अदरवाईज पण बुधवार, शुक्रवार, रविवार जे खाण्याचे वार आहेत तेव्हा तर नक्कीच आम्ही ते आवर्जून मागवतो. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही नक्की या इथे फिश खायला, चिकन खायला, मटन खायला आणि ऑफकोर्स व्हेज खायला. कोणत्या पद्धतीचे क्लायंट्स, कस्टमर्स जास्त आहेत इथे, म्हणजे खाणारी माणसं? इथे ना एकतर IT पार्क एरिया आहे, IT ऑफिसेस आहेत, वेगवेगळ्या ऑफिसेस, मीडियाची ऑफिसेस आहेत. तर मला असं वाटतं ऑफिस क्राऊड जास्त आहे, जास्त त्यामुळे आहे. लंच आवर फुल असतात. आणि ग्रुपने येतात, म्हणजे 10 जणांचा ग्रुप, 15 जणांचा ग्रुप, असं की चला आज खायला जाऊया. So मग ते- शेफ हो, म्हणजे हे तंतरलेली असते, ह्यांना श्वास घ्यायलाही वेळ नसतो. मला कधी कधी यांची खूप दया दया येते येते. की ते कंटिन्युअसली गॅसवर सुरूच असतात. एक झालं एक सुरू, एक झालं, तर मला दॅट्स अ ब्लेसिंग. हो. आणि ते खूप मेहनती आहेत सगळेच. आणि मी जशी एकदम 100% डेडिकेशनने ऍक्टिंगमध्ये जेव्हा काम करते तेव्हा माझं एकच असतं की काही होऊ दे, ऑनेस्टली आणि 100% डेडिकेशनने काम करायला हवं असं. तर मला असं आय एम ब्लेस्ड की मला अशीच टीम इथेही मिळाली आहे की ते मी नसताना सुद्धा तितकंच छान काम करतं. आणि माझी बहीण तर मास्टर आहे, ती इथे उभी असते आणि ती सगळ्यांकडनं करून घेते. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात आधी तर इतकी छान रेसिपी, त्यावर हे ताजे ताजे मासे जे तुम्हाला म्हणजे रेअरली कुठल्या रेस्टॉरंटमध्ये ताजे मासे खायला मिळतील. आणि आपण असं म्हणतो ना की चवीला ते छान असावं, पण ताजंही असावं, छान सीझनल असावं, त्या क्षेत्रातलं असावं. त्यामुळे हे सगळं आपल्याला इथे मिळणार आहे.
सिक्रेट रेसिपी नाही मिळणार आहे कारण तुम्हाला ते घरी नाही करता येणार आहे, इथे येऊन खावं लागणार आहे. कारण मालकीणबाई आहेत आपल्या इथे सोबत आणि तिच्याशी आणखी गप्पा मारायच्यात मला. त्यामुळे प्लीज आपण सुरू करूया. चला. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, घरोघरी मातीच्या चुली, शीतावरून भाताची परीक्षा, आधी पोटोबा मग विठोबा, वड्याचं तेल वांग्यावर. आ हा हा हा, क्या बात आहे. म्हणजे काय क्रिएटिव्ह आहे. म्हणजे क्रिएटिव्ह माणूस हा कुठल्याही फील्ड मध्ये गेला तरी क्रिएटिव्हिटी विसरत नाही. वाव, मला विचारायचंय हे सगळं डिझायनिंग ऑफकोर्स तुझंच असेल. येस, कारण जसं तू म्हणालीस की क्रिएटिव्ह माणूस कुठे क्रिएटिव्हलीच काम करतो. मला असं वाटतं जेवण पण एक क्रिएटिव्हिटीच आहे, काहीतरी क्रिएशन आहे. आणि जेव्हा लोक इथे खायला येतात आणि ते जेवण येईपर्यंतचा जो वेळ असतो तो काहीतरी क्रिएटिव्हली आपण त्यांना गुंगवून ठेवूया असं होतं डोक्यात. त्यामुळे ही वॉल करायची असं आमच्या सगळ्यांचं ठरलं. आणि मी बहिणीला म्हटलं की मला असं वाटतं आपण ना म्हणींवर मोठे झालेलो आहोत आणि त्या म्हणी आता विसरतायत लोक. तर मला असं वाटतं जेवणाशी निगडीत ज्या म्हणी आहेत जेवढ्या आपल्याला माहिती आहेत आपण ते इन्कॉर्पोरेट करूया, म्हणजे लोकांच्या लक्षात राहील किंवा ज्यांना नाही माहीत त्यांचे पेरेंट्स मुलांना सांगतील किंवा असं जे काही असेल. सो म्हणून मग आम्ही ते असं केलं. बाय द वे, म्हणजे तुझ्याशी बोलताना हा जो दरवळतोय ना वास, तो मला टेम्प्ट करतोय आणि मला डिस्ट्रॅक्ट करतोय. तर मला असं वाटतं की टेस्ट करायला हवं आधी. शुअर, सुरू कर. ठेचा भरलेला बोंबील. ठेचा भरलेला बोंबील. वा, कमाल. आणि तो तिखटपणाही जाणवतोय. आता मला कळलं इथे का गर्दी होते. कमाल आहे. म्हणजे आपण खात राहू. पण खूप महत्वाचा प्रश्न आहे ऋतुजा की हे जे रेस्टॉरंट तू ओपन केलेलं आहेस सोपी गोष्ट नाही आहे. आणि आज सगळे छान छान बोलत आहेत, वाव रेस्टॉरंट हे ते. पण त्या मागे जी मेहनत आहे, जे फायनान्सेस आहेत, म्हणजे त्याचं एक वेगळं गणित आहे. मग सॅलरीज आहेत, एक्सपेन्सेस आहेत. तर या सगळ्या गोष्टींचं किती आता तुला ते नॉलेज आलेलं आहे आणि किती जमतंय. शिकते अजूनही. जमतंय असं नाही म्हणणार, कारण अजूनही शिकते आणि शिकण्यासारखं खूप आहे. कारण शून्य नॉलेज होतं ह्या विषयीचं, रेस्टॉरंट विषयीचं किंवा काय काय असतं, काय काय ॲस्पेक्ट्स असतात. सो मी आणि बहीण मिळून असे विद्यार्थी असल्यासारखे असे लिहून काढतो पॉईंट्स की हे करायचं हे करायचं हे करायचं. आणि मी, बहीण आणि तिचा नवरा शंतनू, आम्ही तिघं मिळून आमचा एक ग्रुप आहे एकमत नावाचा. त्याच्यावर आमचं सुरू असतं की काय करायला हवं, कसं करायला हवं आणि वगैरे वगैरे. आणि मुळात म्हणजे रेंट, सॅलरी आणि रॉ मटेरियल हे तर हवंच. ह्या पलीकडे जे आहेत गोष्टी ते आपण आटोक्यात आणू शकतो किंवा तिथे हे करू शकतो. पण ह्या 3 गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्याच आहेत दर महिन्याला. त्यामुळे जेव्हा आपण सुरू करणार होतो तेव्हा पुढच्या 6 महिन्यांची तरतूद करणं गरजेचं होतं. कारण कुठलाही बिझनेस सेट व्हायला एक साधारण 4 ते 6 महिने लागतात आणि वर्षही म्हणायला हरकत नाही प्रॉफिटमध्ये येण्यासाठी, असं मला वाटतं. सो त्याची गणितं मांडणं खूप कठीण होतं. आणि बाबा आहेत ऑब्व्हियसली, आम्ही आमचा फायनान्स टाकलाय, पण मोठा फायनान्सर आमचा कोण असेल तर आमचे ते वडील आहेत. आणि आम्ही सगळेच पार्टनर आहोत, म्हणजे इक्वल पार्टनर्स आहोत आणि मिळून आमचं बागवे कुटुंबाचं हे स्वप्न आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच मिळून तो पैसा टाकलेला आहे आणि तो आता कसा रिकवर करायचा आणि कसं बाबांना एकदम प्राऊड फील करून द्यायचं हे आमच्या हातात आहे. सो आम्ही ते करतोय आणि हळूहळू का होईना आउटर प्रस्पेक्ट कळलाय की हे केल्यावर असं होतं, इथे आपण पैसे वाचवू शकतोय, इथे आपल्याला वाचवणार शक्यच नाही, क्वालिटीमध्ये आपल्याला हे करायचं नाही, कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यामुळे तिकडे त्या रॉ मटेरियल आणि क्वालिटीमध्ये घुसूया नको, ते तसंच राहू दे. इतर कुठे खर्च वाचवू शकतो, जसं वेस्टेज हे सगळ्यात हॉटेलचं महत्त्वाचं आहे. तो तितका कमी होईल तितका आम्ही प्रयत्न करतो. कधी कधी काय होतं, रेस्टॉरंट्समध्ये खूप गोष्टी हाफ रेडी करून ठेवतात म्हणजे ऑर्डर पटकन निघण्यासाठी, पण तेवढं गेलं नाही की तो अख्खा वेस्टेजमध्ये रिपोर्ट जातो किंवा ते जे अन्न आहे ते सगळं वेस्टेजमध्ये जातं. सो आम्हाला आता अंदाज आला की गुरुवारी किती गर्दी होते, शुक्रवारी किती गर्दी होते, सो किती बनवून ठेवायला हवं आहे, तर आम्ही तितकंच बनवून ठेवतो. आम्ही जास्त बनवून ठेवत नाही किंवा जितक्या गोष्टी पटकन करणं शक्य असेल
त्या जास्त हे करतात. जर ठेचा भरलेला बोंबील तो करायला वेळ नाही लागत. सो ठेचा भरलेला बोंबील जास्तीत जास्त कसा लोक खाऊ शकतील, कसा आवडेल, तर त्याची टेस्ट आम्ही आणखीन कशी छान करू, लोकांना कसं लक्षात राहील, सो ते करतो. म्हणजे कसं वेस्टेज जात नाही. म्हणजे आली ऑर्डर तरच ते बोंबील काढले जातात, केले जातात आणि केले जातात. तंदुरी वगैरेला कसं तंदुरी लावून ठेवायला लागते ऑलरेडी, कारण ती शिजायला एक वेळ जातो. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि असं असंख्य गोष्टी आहेत. जसे मसाले, ग्रेव्या त्या आमच्या रेडी मिक्स आहेत सगळ्या. करेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हळूहळू आणि आमचा राहुल बोडस नावाचा जो ज्याने किचन सेट करून दिलंय, सो त्याने आम्हाला खूप शिकवलं आधीपासून की हे असं करायला हवं, किचनमध्ये तुम्ही जातीनं लक्ष द्यायला हवं, रोजचा रिपोर्ट काढायला हवा की आज किती डिशेस गेल्या आहेत, मग किती उरलंय, मग किती मागवायला हवं. सो ते सगळं बघायला लागतं. Correct. त्यामुळे मग कसं वेस्टेज वाया जातो, म्हणजे कमी होतो आणि पैसे वाचतात. सो तिथनं आम्ही हळूहळू वाचवतोय आणि शिकतोय की आता कसं वाचवायला हवं. सो क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता आमच्या प्रॅक्टिस सुरू आहे. धडपड सुरू आहे. येस. या रेस्टॉरंटचं इनॉग्रेशन हे सुबोध भावे यांच्या हस्ते झालं होतं. तर वाय सुबोध भावे? एक तर अत्यंत लाडका अभिनेता आहे, आवडता को ॲक्टर आहे आणि माणूस म्हणून मला प्रचंड आवडतो. आणि आम्ही जेव्हा मालिका करत होतो एकत्र, तेव्हा आम्ही अर्ध्या गप्पा आमच्या या काय खायचं आज, किंवा मला तिथलं ते आवडतं, त्या डिशचं ते तसं तसं आहे, माझी बायको हे छान बनवते, त्याची म्हणजे मंजिरी ते आम्हाला डबे पाठवायची. तर ते खूप आहे. किंवा मी कधी काही बनवून घेऊन जायचे, किंवा अरे ह्या हॉटेलचं हे भारी मिळतं मी घेऊन येते वगैरे. हा झोन होता आमचा खाणं. त्यामुळे मला असं वाटलं की कमाल माणूस आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि खाण्याची ज्याला जितकी आवड आहे त्या माणसाकडनंच उद्घाटन करून घ्यायला हवं. आणि तो इतका कमाल माणूस आहे. मी जस्ट त्याला म्हटलं की सुबोध दादा असं असं आहे आणि असं असं डोक्यात आहे आणि तू यावं अशी इच्छा आहे, आलो असं एवढं तारीख कळव. तर मला इतकं भारी वाटलं की यार असे सपोर्ट करणारे लोक आहेत आयुष्यात आणि आपण माणसं कमवली आहेत. सो त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. तर आधीच डोक्यात होतं, मी तिला सांगितलेलं इनॉग्रेशन सोबत दादाच करणार, संपला विषय. ऑप्शन बी नव्हतं माझ्याकडे, म्हणजे त्याची डेट असेल तेव्हा करायचं. करेक्ट. म्हणजे मध्ये मध्ये हो सुरू घास घेऊन बोलूया. तूही खूप फूडी आहेस आणि खूप जास्त फूडी आहेस, म्हणून तू रेस्टॉरंट पण सुरू केलेलं आहेस. पण मुंबईतल्या किंवा एकूणच 5 असे आवडते खाण्याचे ठिकाण कोणते असं तुला वाटतं, जिथे तुला खूप आवडतं खायला? असे खूप आहेत ॲक्च्युली, कारण मला खायला खूप आवडतं. पहिलं तर म्हणजे फूडचं पाऊल, जे मरुळला अंधेरी ईस्टला आहे, तिकडे तुम्ही नक्की या. आणि दुसरं म्हणजे सावंतवाडीला भालेकर खानावळ, आणि तिथे ऑसम फिश मिळतं आणि ताजे असे मासे आणि सगळे, त्यामुळे चविष्ट. आणि तिथे ते खात असताना मला असं झालंय मला रेस्टॉरंट टाकायचं आहे, असं ते झालंय. इन्स्पिरेशन मिळालेलं. ते म्हणाले, त्यांनी मला फोन केला, अरे आपण केलं असताना एकत्र. तर म्हटलं ठीक आहे दुसरी ब्रांच करू तेव्हा तुम्हाला विचारेल. सो ते. त्याच्यानंतर फिश करी राईस, जे संदेश भटचे, ज्याचं मी नाटक केलं होतं अनन्या, आणि मी पहिल्यांदा तिथे ठेचा भरलेला बोंबील खाल्ला होता. सो त्याचं क्रेडिट मी त्याला देईन की ते खाल्ल्यावर मला असं झालेलं जेव्हा केव्हा मी रेस्टॉरंट ओपन करेन इन्स्पिरेशन घेऊन ही डिश मी ठेवणार. तर ती. त्याच्यानंतर एक प्रीतम दा धाबा नावाचं रेस्टॉरंट आहे दादरला. तिथली बिर्याणी, चिकन बिर्याणी मला विशेष आवडते. आणि ना तिथे करारी रोटी म्हणून मिळते, असे रोटी असते आणि त्याच्यावर असं स्प्रिंकल केलेलं मसाला वगैरे आणि बटर खूप असं, ते अमेझिंग लागतं. तर ते मला आवडतं. एक ग्रेट पंजाब म्हणून दादरलाच रेस्टॉरंट आहे आणि तिथे लाहोरी कबाब मिळतात. ते लाहोरी कबाब ऑसम आहेत, तसे मी कुठेच खाल्ले नाही आहेत. सो ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि स्ट्रीट फूड पण मला खूप आवडतं. परळला एक पाणीपुरीची गाडी आहे चौकीजवळ. कुठे एक्झॅक्टली? परळ स्टेशनवरनं खाली उतरलं टुवर्ड शिवडी जाताना एक चौकी लागते. त्या चौकीला लागूनच पुढे एक पाणीपुरीची गाडी आहे. तिथे आउटस्टँडिंग पाणीपुरी मिळते. अशी पाणीपुरी मी आजतागायत खाल्ली नाही, मी तिथे कायम खाते. सो ती पाणीपुरी मला तिथली आवडते. पाणी आलं पाणीपुरी आणि मुली. वडापाव, कीर्ती कॉलेजच्या इकडे एक वडापाव मिळतो, तो आउटस्टँडिंग मिळतो. ह्याला पण आपल्या दीनानाथच्या खाली एक गाडी आहे ह्याची वडापावचीच, तिथलाही वडापाव ऑसम आहे. असं छोटूसं एक स्टॉल आहे तिथे, ऑसम हे जायला हवं. परत
दादर मधली खूप ठिकाणं आहेत खूप कारण मी ठिकाणं आहेत, हो. तिथलीच आहे त्यामुळे तिथलं मला खूप माहिती आहे. ठाण्यात काठेन घाट नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिथे पांढरा रस्सा खूप कमाल मिळतो. पांढरा अच्छा. रस्सा आणि त्यांचं एक चिकन घी रोस्ट ओह. आहे आणि मटण गिचका भात. तर ह्या 3 गोष्टी मला तिथल्या आवडतात आणि सगळ्या रेस्टॉरंट्सनी मला रॉयल्टी दिली पाहिजे. मी सगळ्यांचं खूप कौतुक केलं. आणि बरं तू इन्स्पायर सुद्धा झाली आहेस प्रत्येक Yes. ठिकाणाहून. आणि सगळ्यात भारी फूडचं पावलं मिळतं त्यामुळे इथे तर जाच पण इथेही नक्की ये. बरं आणि असे काही ठिकाणं जिथे तुला डेझर्ट्स गोड पदार्थ असे छान छान खायला आवडतात असं? एक तर म्हणजे हाजी अलीला एक सीताफळ बासुंदी नाही सीताफळ know, क्रीम cream. मिळतं. सीताफळ अप्रतिम. क्रीम ते मला खूप आवडतं. ते आवडतं त्याच्यानंतर मला पेस्ट्री खूप आवडतात. अच्छा. तर दादरला एक ओव्हन फ्रेश नावाचं कॅफे आहे तर तिथलं डच ट्रफल पेस्ट्री इज माय फेवरेट. हो. कोणाचाही बर्थडे असो मी तीच नेते पेस्ट्री किंवा केक किंवा असे खूप ब्रँड्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत लाईक डिलिओर त्याचं मला डच ट्रफल आवडतो हो. किंवा बंटी महाजनचं एक स्ट्रॉबेरीवालं एक आणि तिरामिसूचे असे हे येतात तर ते आवडतं किंवा मला हे तर हवंच म्हणजे पाणी येते तोंडातून. स्वीट बेंगॉलमध्ये एक ना खीर कॉदम नावाचा एक आयटम मिळतो. म्हणजे खीर? कॉदम कदम. आहे बेंगॉली म्हणून कॉदम कदम नाही मग तेच वाटलं, खीर कदम. खीर कदम नाही खीर कॉदम असं त्याचं नाव आहे. असं रसगुल्ला असतं आणि त्याच्यावर असं आउटिंग असतं त्याचा आउटलेअर असतो तो असं ना आपलं कोकोनट ह्याचा Wow. असतो आणि आत मस्त रसगुल्ला आणि आत त्याच्या असं थोडंसं गुलाबजाम सारखं काहीतरी आहे. असं सगळं मिक्सचर आहे आणि ते आउटस्टँडिंग आहे. म्हणजे माझा बर्थडे होता तेव्हा मी सेटवर सगळ्यांना ते वाटलेलं की बाई हे का मला खूप आवडतं. Wow. आणि आणि एक काहीतरी मला खूप आवडतं असं तर खूप आहे. एक महाबी नावाचा एक ठाण्याला शॉप आहे तिकडे ना स्ट्रॉबेरी आणि असं चॉकलेट त्याच्यावर पॉर करून देतात लाईक लंडन फील. सो ते मला खूप आवडतं. असं खूप काय काय मला खूप आवडतं. पण आता ऑफकोर्स पुढचं पाऊल मध्येच तुला जेवायला आवडत असेलच म्हणजे मलाही आता आवडतंय पण जर एक फॉर अ चेंज जर जेवायला जायचं असेल कुठेतरी छान ठिकाणी तर काय खायला आवडतं आणि कुठल्या रेस्टॉरंट्स तुला अशा तुझ्या प्रेफरेबल आहेत? मी ना देसी आहे. अच्छा. मला बिर्याणी चिकन असं मासे असं सगळं खूप आवडतं. सो अशीच रेस्टॉरंट्स मी निवडते जिथे मला छान चिकन बिर्याणी मिळेल किंवा चिकन तंदुरी मिळेल किंवा कबाबचे आयटम्स मिळतील. सो असं कुठलंही रेस्टॉरंट आणि जनरली एक सगळीकडे कबाब आयटम्स चांगलेच मिळतात रेस्टॉरंट्समध्ये त्यामुळे कुठेही प्रिफरेबल असतं आणि बिर्याणी गंडून गंडून किती गंडणार त्यामुळे ती मला आवडतेच. आणि व्हेज खायला मला खूप आवडतं. आस्वादमध्ये खूप उत्तम जेवण मिळतं दादरचं त्यामुळे तिथे तृप्ती आहे असे खूप आहेत ते आउटलेट तिथे व्हेज खायला मला खूप आवडतं. किंवा मी चायनीज नाही आहे हे कुठलं आहे हे फू मध्ये मिळतं ते जॅपनीज क्विझिन आहे ते मी फार सुशी वगैरे लवर नाही आहे पण बहीण Same आहे here. हा. त्यामुळे ती खाते तेव्हा मला थोडं टेस्ट करता येतं तर ते मला आवडलं होतं आणि त्यातला ब्लू राईस आणि एक ना थाय करी मिळते ती आउटस्टँडिंग ती आहे. कुठे? फू नावाचं एक अच्छा, रेस्टॉरंट आहे हा. आणि त्याची ओळख मला तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेने करून दिली. म्हणजे त्यांच्या बर्थडेला मी ते पहिल्यांदा खाल्ले नाही तर मी आणि असं जॅपनीज वगैरे खाणं असं Exactly. काही संबंधच देसी. नाही. मी आपलं Pure देसी. बिर्याणीवाली धाबावाली तर ते खाल्लेलं मला खूप आवडलेलं. सो मला कधीतरी हुक्की येते तर मी ते खाते. पण जसं तू मालवणची मुलगी आहेस मासे तर तुझे फेवरेट Yes. असतीलच असं मी खेकडा इज माय लव्ह. Love. म्हणजे इथे असा मोठा खेकडा आणि कटर कोणी घेतलं की हा. मला असं वाटतं वा हे माझ्या कॅटेगरीतले लोक आलेले आहेत जेवायला. येस गजाली इज माय फेवरेट. पार्ल्यात आहे. तिथे खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही मरोळदा पण येऊन खाऊ शकता. पण गजाली Taste same आहे. Yes, इथे उत्तम आहे. मी एकीकडे म्हणते गजाली
अगं, कारण मी लहानपणापासून तिथे जाते म्हणजे जाते. मॅनेजर आणि ते म्हणजे अरे आलात असं झोन आहे. म्हणजे मी अगदी लहानाची मोठी गजालीत झाले. सॅटर्डे संडे तिकडे गर्दीत पण आम्ही नंबर लावून बसलोय आणि कधी माझे बोंबील येत आहेत आणि खेकडा मी खाते वगैरे. क्रॅब सूप तिथे आउटस्टँडिंग मिळतं आणि त्यांची एक चटणी आहे तिथे, ती मला भयंकर आवडते. पण मालवण मधले काही लोकेशन्स आहेत जे तुला प्रचंड आवडतात आणि तुला प्रेक्षकांनाही सांगावं म्हणजे वाटतं? खायच्या जागा मला असं वाटतं मालवण, अलिबाग, रत्नागिरी कुठेही जा, म्हणजे कुठली खानावळ आउटस्टँडिंगच जेवण जेवण मिळणार. मिळतं, हो. पण सावंतवाडीत भालेकर खानावळ तिथली सोलकडी, तिथलं फ्राय फिश कुठलंही ते आउटस्टँडिंग आहे. सो मी एक शूट करत होते अंधारमाया नावाची सिरीज. तर तेव्हा मी तिथे 15 दिवस होते. मी रोज रात्री तिथे जाऊन सोलकढीची एवढी बाटली भरायचे आणि एक फ्राय फिश कुठलाही चोणक चणक जे काय म्हणतात चणक, तो, सुरमई, बोंबेल, जो आज जे खावंसं वाटतंय ते, असं 15 दिवस मी ते खाल्ले, फक्त तेवढं खाल्लंय. एक मासा आणि सोलकढी. क्या बात आहे. पण तुला काय वाटतं की जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा काय अशा सिक्रेट गोष्टी असतात की ज्या तुला वाटतं की ज्यामुळे खूप चांगला टेस्ट येतो? म्हणजे मी एक्झॅक्टली सिक्रेट रेसिपीज नाही विचारत, पण असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपले देसी आहेत आणि जसं आपला मालवणी मसाला आहे, आपला बरोबर. मच्छी मसाला आहे, तर अशा काही आहेत सिलेक्टेड गोष्टी ज्या तुझ्या किचनमध्ये कायम असतात? मला असं वाटतं माप, कुठल्याही गोष्टीचं माप मसाल्याचं ते जर एक्झॅक्ट असेल आणि छान असेल ना, तर कुक कुठलाही असू दे ते छानच बनतं. सो म्हणजे ऑब्व्हियसली तो एक्सपर्ट असावा लागतो ते करण्यासाठी, पण कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी माप हे सगळ्यात ते महत्त्वाचं जजमेंट असतं. कळलं जजमेंट पाहिजे. कुठल्या रेसिपीत काय केवढं जायला वेगळं, कारण मसाल्याचाच खेळ असतो ना. बाकी चिकन आणि फिश आणि ते तसंच असतं, ते वेगळं वेगळं काय लागतं कारण मसाले वेगवेगळे आणि प्रमाण वेगवेगळं असतं. सो मला असं वाटतं शिकणं आणि ते कन्सिस्टन्सी ठेवणं त्याच्यात ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी काय होतं, सुरू होतं तेव्हा खूप कमाल जेवण मिळतं, मग हळूहळू हळूहळू त्याच्यात ॲडिशन्स केले जातात. मग आता घी परवडत नाही, मग डाळडाच टाका, की मग ह्या गोष्टी आपण करायला लागतो की सोलकढीमध्ये बीटरूट टाका, कारण आगळ कमी टाका, कलर येऊ दे. असंही सो असं होतं. किंवा इथे मला काय वाटतं माहिती, खूप जण येऊन म्हणतात की ना हलकं वाटतं जेवण, जे रेस्टॉरंटचं नाही वाटत. इनफॅक्ट मी आता सोलकढी प्याले, इतकी ऑथेंटिक सोलकढी आहे ना, म्हणजे मला ना जगात मला माझ्या सासूबाईंच्या हातची सोलकढी आवडते, बाकी कुठेच नाही. म्हणजे त्या प्रॉपर कोकणातल्या असल्यामुळे त्यांना ना, जसं तू म्हणालीस, ते जे माप असतं ना, त्याचं जे जजमेंट असतं ते इतकं परफेक्ट असतं ना, ना ती तिखट लागते, ना ती अति गोड गोड लागते लागते. किंवा आंबट पण नाही लागत, आणि ती चव मला खरंच या Thank you. सोलकढीमध्ये. सो सोलकढी माझा जीव आहे. त्यामुळे मी म्हटलेलं की बाई रिस्कच नाही घ्यायची आहे आणि आपण ती रेस्टॉरंटवाली सोलकढी नाही करायची आंबटची आणि Correct. अशी थोडीशी नंतर नंतर ना अशी गोडूस आणि असं काहीतरी Correct. ऑड विचित्रच. लागते ती. सो म्हटलं तशी नकोय, प्यायल्यावर ना असं शांत वाटलं पाहिजे, पीसफुल वाटलं पाहिजे. आणि लकीली ते तर जमून आलंय सगळं. आम्ही पहिले किती डू अँड डोंट्स करत होतो, नाही हे कमी कर, ते जास्त कर, हे कर, हा ट्रायल अँड एरर्स खूप सुरू होते आणि मग ते आता जमले आणि खूप सोलकढी आवर्जून पितात. म्हणजे काही लोक बो क्या आहे सोलकढी असे म्हणणारे लोक आता आवडीने एक सोलकढी देना असे झालेले. म्हणजे आपले मराठी पदार्थ आता आवडू लोकांना लागलेत. आवडू लागलेत आणि ओळखीचे झालेत, नेहमीचे हो, झालेत आता अगदी, त्यांच्यासाठी. पण मसाल्यांचं काय मॅजिक असतं असं तुला वाटतं? आणि इथे जे मसाले बनतात ते असे काही स्पेसिफिकली हो, आता राहुल बोडस ज्याने आमचं किचन सेट केलंय त्याने आम्हाला प्रॉपर मसाले आणि ग्रेव्ही त्याची मापं आणि ते सगळं सेट करून दिलेलं आहे. सो ते आम्ही फॉलो करतो. बस आमचं काम आहे त्याने जे शिकवलंय ते फॉलो करणं. कुक चेंज झाला तर त्याला सांगणं. जे मसाला बनवणार आहे, इथे बाहेर ग्राइंडर आहे, सो आपणच तो ग्राइंड करतो, आपणच इथे मसाला बनवतो, ग्राइंड करतो. किंवा मग राहुल बोडस त्याच्या मेन किचनमधनं बनवून आम्हाला पाठवतो. सो ते ठरलेलं आहे की आता हे असंच बनवायचं. तो आज हा कुक नसेल, दुसरा आला त्याच्या जागी, तर टेस्ट नाही हलत. कारण मेन मसाले, ग्रेव्ही, वाटण जे आपण असतं जेवणात, तर ते वाटण जे आहे ते ठरलेलं आहे. सो ते प्रिसाइजली ठरलेली त्याने आम्हाला रेसिपी दिली आहे. सो आम्ही ती फॉलो करतो फक्त. ऋतुजा,
मजा आली मला इथे. एकतर रेसिपी पण कळली आणि फिश माझ्या समोर अशी माझ्याकडे बघतीये की प्लीज गप्पस आणि खा आता. त्यामुळे आता मी गप्प बसते कारण बऱ्यापैकी आपण बोललेलो आहोत आणि मला वाटतं तूही प्लीज माझ्यासोबत शेअर कर येस डन. मी करणार आधी आणि सोलकढी ही पिऊया आपण. चिअर्स. सो ऑल द बेस्ट ऋतुजा. आणि Thank मला you. माहिती आहे हा प्रवास हे जे पुढचं पाऊल तू टाकलेलंस सोपं नाहीये. इट्स चॅलेंजिंग, ॲडव्हेंचरस आहे, पण नक्कीच तुझी जी जिद्द आहे आणि स्पेशली तुझी बहीण जी Yes. अशी रॉक सॉलिड तुझ्यासोबत उभी आहे, खूप खूप यश मिळो. Thank you. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि हा प्रवास सोपा करणार मला माहिती आहे तुम्ही सगळे आहात, कारण तुम्ही सगळे आवर्जून इथे खायला येणार आहात. त्यामुळे मी वाट पाहते तुमचं आदरातिथ्य करण्यासाठी. ये चला आता खाऊया. चिअर्स.